कोण जिंकणार पैठणी ते आत्ता ठरणार आहे. खेळ सोपा. इकडे 5 शटल कॉक आहेत, या बाजूला 5 आहेत. एका वेळेला एक रॅकेटच्या सहाय्याने मारायचं आणि ते त्या रिंग जिथे ठेवलेली आहे त्यामध्ये थांबलं पाहिजे. पण लक्षात ठेवा, तुम्ही मारलेलं जर शटलकॉक उजव्या बाजूच्या रिंगमध्ये गेलं तर ते पकडणार नाही. तुमच्या समोर ज्या रिंग आहेत त्यामध्येच थेट जाऊन थांबलं तरी चालेल किंवा बाहेर टप्पा पडून आत गेलं तरी चालेल. आतमध्ये थांबणं महत्त्वाचं. 10-10 संधी दोन्ही वहिनींना. ज्या वहिनींचा स्कोअर जास्त त्या वहिनी ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे आतापर्यंत 5-5 संधी झालेली आहेत. 1 आणि 0 ही गुणसंख्या आहे. आता तुम्ही दोघे या बाजूला या, वहिनी तुम्ही या बाजूला या. आणखी 5-5 संधी. वहिनी तुमच्यापासून सुरुवात. चला काका, 1-1 ही गुणसंख्या. पैठणी कोण पटकावणार आत्ता ठरणार. शेवटची 2-2 शटल आहेत. 2-1 ही गुणसंख्या आहे. वहिनी, हे जर शटलकॉक त्यामध्ये गेलं तर बरोबरी होणार आणि मग आणखी 5-5 संधी, नाहीतर निकाल आपल्या समोर आहे. निकाल आपल्या समोर. उपविजेत्या ठरल्या सातार वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या पोमेंडकर वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. पोमेंडकर वहिनी जिंकलेल्या आहेत, पण मी आज ठरवलेलं आहे कॅरममध्ये मिस्टर पोमेंडकरांना मी हरवणार आहे. तेव्हा आता काय होतं ते बघूया. आता या ठिकाणी सुखशांती सोसायटीमध्ये सगळे सज्ज आहेत. सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो आणि आजचा भाग इथेच संपवतो. काही क्षण कॅरम खेळू. कॅरम रमवानू, ज्यूस पिवानू. हे काय आपल्याला जमणारचं वाटत नाही. माझ्या सगळ्या वर ठेवल्या 3-4. खरं तर मी जिंकलो असतो, पण ह्यांच्या एरियात आहे, कॅरम ह्यांचा आहे, त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी खेळलो नाही. कळलं का?